नमस्कार, मी मनोज पाठक बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम बातमी येते सांगलीमधून। सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच कायम आहे। ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी आहे। काँग्रेसचे शिष्टमंडळ दिल्लीत सोनिया गांधींच्या भेटीसाठी दाखलही झालंय। आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं हे शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झालंय। सकाळी 11 वाजेपासून शिष्टमंडळ भेटीसाठी दिल्लीत दाखल झालंय। तर काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं चित्र आपल्याला सांगलीमधून बघायला मिळतंय। प्रतिनिधी संदीप राजगोळकर सध्या आपल्या सोबत आहे। संदीप, शिष्टमंडळाची दिल्लीत भेट पार पडली आहे का? नेमकी काय माहिती मिळते दिल्लीतून? ज्यावेळेला शिवसेनेकडून यादी जाहीर झाली आणि त्या यादीमधून मनश्री चंद्रहार पाटलांचं नाव आलं, त्याच वेळेला विश्वजित कदम, विक्रम सावंत जे आमदार आहेत जतचे आणि त्यांच्यासोबतच स्वतः विशाल पाटील म्हणजे जे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत यांचं एक शिष्टमंडळ राजधानी दिल्लीमध्ये दाखल झालं। मात्र आतापर्यंत सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांची भेट झालेली नाही आहे। त्यांच्या भेटीसाठी खरं तर हे शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं होतं। दुसरं महत्त्वाचं, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे देखील राजधानी दिल्लीमध्ये नाहीत, सध्या ते बेंगलोरमध्ये असल्याची माहिती आहे। आज रात्रीपर्यंत ते दिल्लीमध्ये येऊ शकतात। त्यामुळे केसी वेणुगोपाल यांची भेट घेतली असं नेत्यांचा तर दावा आहे। त्यामुळे दुसऱ्या फळीतल्या नेत्यांचीच फक्त भेट होऊ शकलेली आहे आतापर्यंत। गांधी घराण्यातले सदस्य किंवा राष्ट्रीय अध्यक्ष असतील यांची भेट झालेली नाही। दुसरं, महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलाप्रमाणे शिवसेनेनं एकदा उमेदवार जाहीर केल्यानंतर आता काँग्रेस नेते किंवा काँग्रेसचे शिष्टमंडळ जरी हायकमांडची भेट घेणार असलं तरी भेट झालेली नाही। त्यामुळे दुसऱ्या फळीतले नेते याबाबतचा निर्णय घेतात का, हा खरं तर मोठा सवाल आहे। त्यामुळे अजूनही विशाल पाटील यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम आहे। काँग्रेस त्यांना ग्रीन सिग्नल देतं का, हे आज संध्याकाळपर्यंत आपल्याला समजू शकेल। मनश्री, नक्कीच त्याच्यामुळे काँग्रेसच्या या ग्रीन सिग्नलवरती आपलं लक्ष असणारच आहे। मात्र विश्वजित कदम यांच्याशी काही बातचीत होऊ शकलेली आहे का? विशाल पाटील यांच्याशी काही बातचीत होऊ शकलेली आहे का? नाही, आतापर्यंत त्यांनी असाच दावा केला की केसी वेणुगोपाल यांची फक्त भेट झालेली आहे। आणि दुसरं महत्त्वाचं, आज काँग्रेसच्या सीईसीच्या बैठकींचा सिलसिला खरं तर आज सकाळपासून सुरू आहे। त्यामुळे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट झालेली नाही मी सांगितल्याप्रमाणे, आणि खरगे देखील दिल्लीच्या बाहेर आहेत। त्यामुळे महत्त्वाचं हेच आहे की दुसऱ्या फळीतले नेते आता निर्णय घेणार का, कारण ऑलरेडी विशाल पाटील हे जरी इच्छुक असले तरी महाविकास आघाडीकडून प्रामुख्यानं शिवसेनेकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी तिथं जाहीर केलेली आहे। खरं तर विशाल पाटील हेच इच्छुक होते, विशाल पाटील यांच्याबाबतचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे। नक्कीच धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास आपण आता पुढच्या बातमीकडे वळणार आहोत।